चीज गार्लिक ब्रेड म्हणजे सगळ्यांचा फेवरेट स्नॅक आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे घरच्या घरी आणि घरच्या एअर फ्रायरमध्ये एकदम सोप्या पद्धतीने बनतं। सॉफ्ट ब्रेड, बटरी गार्लिक आणि वरून मेल्ट झालेलं चीज हे ना एकदम भारी कॉम्बिनेशन आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे आमच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला मिळत राहतील। सुरुवातीला एका कढईमध्ये बटर गरम करा, त्यामध्ये सोललेला लसूण घाला आणि हलका फ्राय करून घ्या। लसूण थोडा गोल्डन ब्राउन झाला की तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या। लसूण थोडाच फ्राय करा बरं का, जास्त झाला तर लसूण कडू होतो। नंतर त्यामध्ये थोडंसं बटर घातलं आणि बारीक असं ब्लेंड करून घेतले। हे ब्लेंड केलेलं क्रीमी स्मूथ असं बटर एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं। मग त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो हे सर्व इन्ग्रेडियंट टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। जर तुम्हाला खूप स्पायसी आवडत असेल तर तुम्ही पेरी पेरी सीझनिंग पण घालू शकता। आता हे चीज गार्लिक ब्रेडचं बटर आपलं तयार झालेलं आहे। आता त्यानंतर पाव घ्या आणि पाव मधून हलक्या हाताने कट करा। इथे मी एका पावाचे 2 तुकडे असे मी कट केलेले आहेत। आता या पावाला आपण तयार केलेलं बटर चमच्याच्या सहाय्याने नीट सगळीकडे पसरून घ्या। नंतर त्यावर भरपूर असं मोझरेला चीज टाका। चीज अजिबात कमी पडू देऊ नका, जेवढं जास्त चीज तेवढं हे गार्लिक ब्रेड खूप छान लागते। त्यानंतर एअर फ्रायर 180 डिग्रीला प्रीहीट करा 2 मिनिटासाठी। मग एअर फ्रायरमध्ये थोडंसं बटर ग्रीस करून घ्या आणि मग नंतर त्यामध्ये पाव ठेवा आणि 4 ते 5 मिनिटासाठी एअर फ्राय करा। त्यानंतर एकदा मध्ये चेक करायचं की चीज नीट मेल्ट होते का नाही। कधी कधी काय होतं, खूप जास्त वेळ जर झालं तर पाव खूप कडक होऊन जातो, त्यामुळे एकदा चेक करायचं। आणि मग बघा कसा गोल्डन बटरी चीज गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे। तुम्हाला सांगते हा चीज गार्लिक ब्रेड आणि वरून मेल्ट झालेलं चीज एकदम बेकरीपेक्षा पण खूप छान लागते। चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत। चला बाय बाय।